फ्री रॅडिकल्स इन्सुलिन रेझिस्टन्स वाढवतात का? हॅलो, मी डॉक्टर गौरी ताम्हनकर, डायबिटॉलॉजिस्ट आणि हेल्थ कोच. असेच माहितीपूर्ण आणि उपयोगी अपडेट्स मिळवण्यासाठी मधुमित्राला फॉलो करा. आज आपण फ्री रॅडिकल्स आणि त्यांचा डायबिटीसवर होणारा परिणाम याबद्दल सखोल चर्चा करणार आहोत. फ्री रॅडिकल्स म्हणजेच अस्थिर अणू जे आपल्या शरीरातील नियमित जैविक प्रक्रियांमधून किंवा बाह्य घटकांमुळे तयार होतात. या अणूंमध्ये इलेक्ट्रॉन्सची कमतरता असल्यामुळे त्यांना इलेक्ट्रॉन्स मिळवून स्टेबल होण्यासाठी ते निरोगी पेशींवर हल्ला करतात. या हल्ल्यामुळे पेशींचे DNA, प्रोटीन्स, त्यांचं सेलचं आवरण हे कमजोर होतं आणि त्यामुळे विविध आजार उद्भवू शकतात. फ्री रॅडिकल्स डायबिटीसचा धोका वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. फ्री रॅडिकल्स इन्सुलिन रिसेप्टर्सचा धोका पोहोचवतात, त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो, इन्सुलिन नीट काम करू शकत नाही आणि दुसरं म्हणजे इन्सुलिन तयार करणाऱ्या बीटा सेल्सना फ्री रॅडिकल्स डॅमेज करतात. त्यामुळे इन्सुलिन तयारही कमी होतं, ज्यामुळे टाईप 2 चा धोका वाढतो किंवा प्री डायबिटीसमधून तुम्ही डायबिटीसमध्ये जाऊ शकता. शिवाय फ्री रॅडिकल्समुळे शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि दीर्घकालीन इन्फ्लमेशन वाढतं, ज्याचा परिणाम आपलं यकृत, स्नायू आणि पॅनक्रियाजवर होतो आणि इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते, रेझिस्टन्स वाढतो. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढण्याची महत्त्वाची कारणं म्हणजे स्मोकिंग, प्रोसेस किंवा पॅक फूड, तळलेले पदार्थ, अल्कोहोल, ताणतणाव आणि झोपेची कमतरता हार्मोनल असंतुलन निर्माण करून मुक्त रॅडिकल्सच्या वाढीत हे घटक कारणीभूत ठरतात. शिवाय प्रदूषण आणि केमिकल्समुळे पेशींना अतिरिक्त ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसही सहन करावा लागतो. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आपल्याला काही सोपे उपाय अवलंबता येतात. अँटीऑक्सिडंट युक्त आहार घेणं हा त्यापैकी एक प्रभावी उपाय आहे. फळं, भाज्या, नट्स आणि हळदीमध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट आढळतात, जे मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास आपल्याला मदत करतात. साखर आणि प्रोसेस फूडचे सेवन कमी केल्यामुळे रक्तातील साखर आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस नियंत्रणात राहतो. नियमित व्यायाम केल्यानं इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते आणि फ्री रॅडिकल्सची पातळी कमी होते. तर योग्य झोप आणि तणाव नियंत्रण शरीराच्या नैसर्गिक संरक्षण यंत्रणेत बळकटी देतात. तुमचा आहार अँटीऑक्सिडंट युक्त आहे का? काही शंका असतील तर कॉमेंट करून नक्की कळवा.